तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचं एक लोकमतचं आर्टिकल आलेले आहे, तुम्ही पाहू शकता, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. तर ₹1 विम्याची योजना अखेर गुंडाळली. म्हणजे जी ₹1 पीक विमा भरायची जी योजना होती ती अखेर गुंडाळली गेली आहे. म्हणजे बंद होणार का, अशी या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्या संदर्भात आपण अपडेट पूर्णपणे पाहणार आहोत. तर तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती जर नवीन असाल लगेच सबस्क्राईब करून घ्या. कारण जी सरकारकडून अधिकृत माहिती येत असते तीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आपण आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून काम करत असतो, लक्षात घ्या. तर या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार. चौफेर झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाने घेतला निर्णय. म्हणजे राज्यामध्ये पूर्वीची जी पीक विमा पद्धत होती की शेतकऱ्यांना 2-5% काय पैसे असतील ते आर्थिक मदत म्हणून आर्थिक मदत म्हणून किंवा आर्थिक हातभार म्हणून आपण पीक विम्यामध्ये पैसे भरायचे आणि नंतर शेतकऱ्याला पीक विम्याचे पैसे येणार. आणि ₹1 जी पीक विम्याची पद्धत आहे ती बंद होण्याची मार्गावरती आहे. मी पूर्ण आर्टिकल वाचतो, तुम्ही लक्ष देऊन ऐका, लक्षात घ्या. शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरायचा आणि त्यात राज्य सरकार आपला आर्थिक सहभाग देऊन विमा कंपन्यांना रक्कम दिली जाईल. ही पूर्वी राज्यात असलेली पद्धत पुन्हा एकदा लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेतला आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत काय निर्णय झाला की शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरायचा आणि त्यात राज्य सरकार आपले आर्थिक सहभाग देऊन पीक विमा कंपन्या जे आहेत त्यांना रक्कम दिली जाईल. आणि ही पूर्वी राज्यात असलेली पद्धत ही पुन्हा राज्यात लागू होण्याची चित्र या ठिकाणी दिसत आहेत. आणि हा निर्णय जो आहे तो बैठकीत झालेला आहे. ₹1 पीक विम्याची गेली 2 वर्षे राज्यात सुरू असलेली योजना आता गुंडाळण्यात आलेली आहे. या योजनेत 2 वर्षात कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झाल्याचे आरोप जिल्ह्यात झाले आहेत. हे घोटाळे कसे झाले याचे पुरावेही वेळोवेळी समोर मांडण्यात आले होते. त्यामुळे या योजनेवर सर्व स्तरांमधून टीका केली जात होती. शेतकरी वर्गातही नाराजी होती. त्यामुळे चौफेर टीकेनंतर योजना बंद करण्यात आली आहे. आता पीक विम्यापोटी संरक्षित विमा रकमेच्या 2% खरीप पिकांसाठी तुम्हाला 2% विमा जो भरायचा आहे, 1.5% रब्बी पिकांसाठी तर 5% नगदी पिकांसाठी असा हप्ता शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे. तर लक्षात घ्या, खरीप पिकासाठी तुम्हाला 2% भरावं लागणार आहे, रब्बी पिकांसाठी 1.5% आणि नगदी पिकांसाठी तुम्हाला 5% जो हप्ता आहे तो शेतकऱ्यांना आपल्या भरावा लागणार आहे, लक्षात घ्या. पीक विमा योजना राबविण्यासाठी विमा कंपन्यांची नावे निवेदनाद्वारे निश्चित करण्यात येणार आहेत. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत राबविण्यात येणारी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना ही आहे त्या स्वरूपातच चालू ठेवली जाईल, असा निर्णय देखील मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. ती पूर्वी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत राबविण्यात येणारी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना ही ती आहे त्या स्वरूपामध्ये चालू ठेवणार आहेत, असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर आहे, योजना बंद केली, अनुदानाने दिलासा. ₹1 पीक विमा योजना बंद केली तरी सर्व जिल्ह्यात आधुनिक व यांत्रिक शेतीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी दरवर्षी 5,000 कोटीचे अनुदान सरकार देईल व थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत सध्या असे अनुदान 21 जिल्ह्यात 12,000 गावांमधील शेतकऱ्यांना दिले जात आहे. बरोबर. 2 वर्षातील घोटाळ्यांचे काय? 2023 ₹1 पीक विमा योजना सुरू झाली. त्यात आपले सरकार, सेवा केंद्र, कृषी विभाग अधिकारी, विमा कंपन्या यांच्या संगनमताने घोटाळे झाले. ₹1 विम्याची योजना नसताना रब्बी हंगामात 2022-23 सरकारला द्यावे लागलेले अनुदान होते 122 कोटी रुपये. तर ₹1 विम्याची योजना आल्यानंतर सरकारने दिलेले अनुदान तब्बल 1265 कोटीवर गेले. खरीप हंगामात हाच आकडा 1800 कोटीवरून 4700 कोटींवरती गेला. पैशांची लूट झाली, त्यावरती काय कारवाई होणार याची उत्सुकता आहे, लक्षात घ्या. तर मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलेले आहे, शेतकऱ्यांचा फायदा व्हावा यासाठी निर्णय घेतला आहे. आम्ही चौकशीसाठी SIT नेमली आहे. तिचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई होईलच, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे अर्थातच काय आहे की तुमचा जो ₹1 जो पीक विमा पद्धत आहे ती बंद होणार आहे, कारण की ह्यामध्ये खूप घोटाळे होत आहेत. त्यामुळे ही बंद करून पूर्वीसारखीच 1.5% जी रब्बी पिकांसाठी, 2% खरीप पिकासाठी आणि
5% नगदी पिकांसाठी जी आहे ती तुम्हाला पीक विम्याची रक्कम भरून हप्ता भरून तुम्हाला त्याचा सरकारकडून लाभ मिळणार आहे. लक्षात घ्या. पूर्वी सारखीच पद्धत या ठिकाणी पुन्हा लागू करण्यात आलेला आहे. ही घोटाळे जे चालू आहेत ते टाळण्यासाठी. लक्षात घ्या. तर तुम्हाला ही अपडेट समजलीच असेल. तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभार. जय महाराष्ट्र.